हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा आहे ना शेकटाचं झाड आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा झाड आहे. तर ना ह्याच्या खाली ना राखाडी टाकली आहे. तर आता राखाडी का टाकतात ते मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा. इथे पण टाकली आहे शेवग्याच्या शेंगांच्या झाडाला, आणि हे बघा इकडे पण टाकली आहे. तर आता मला तुम्ही कॉमेंट करून सांगा की राखाडी झाडांना राखाडी का टाकतात ते. आता मी पाठीमागे आली आहे ना, तर हे बघा बदामाच्या झाडावरून हा पिंटुकला असा बदाम मला भेटलेला आहे. हे बघा केवढूच आहे, आणि बघू शकता तुम्ही केवढूच आहे ना. आम्ही ना हा बदाम खातो, पण तर तुम्ही खाता का मला कॉमेंट करून नक्की सांगा. हे बघा हे वरचं जे लाल 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 असतं ना ते धुवून खायचं, मस्त लागतं. पण आम्ही लहानपणी खूप खायचो, आणि ना वास पण ह्याला खूप भारी येतो आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळी झाडं दाखवलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सोनचाफा पण दाखवलेला. तर आता मी तुम्हाला दाखवते सोनचाफ्याच्या झाडाला किती फुलं आलीत ती. चला, हे बघा किती फुलं आलीत, आणि ना त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची पण आलेली आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही किती मस्त अशी फुलं आलेली आहेत. फुले आलीत ना, पण ती खूप वरती आहेत, आणि त्याच्यामध्ये ना ह्याला पिवली पण फुलं आलेत. काय माहिती की सुकल्याच्या नंतर ती पिवली पडतात. ते आता सुकलेत म्हणून आय थिंक ते पिवले पडलेत वाटतं. हे बघा, बघू शकता की ते मस्त अशी फुलं आलेली आहेत. ती उन्हाने सुकली आहेत म्हणून पिवळी झाली आहेत वाटतं, तसंच काहीतरी असेल. हे बघा, आता त्यातलं एक मी फूल काढणार आहे. हे बघा मी काढलेला आहे आता सोनचाफ्याचं फूल. मस्त वास येते, खूप मस्त, एकदम भारीच. तर मी ह्याला कानात घालते, कानाच्या पाठीमागे टाकते. हे बघा कसं दिसतोय मला फूल, कशी दिसतीये मी. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा इथे किती पसारा आहे. नवऱ्याने ना डोसे बनवलेले, त्याचाच एवढा पसारा करून ठेवला. हे बघा, हे पुरुष म्हटले ना की पसारा करण्यात एक्सपर्टच असतात. हे बघा खाल्लं आहे आणि सगळं तिथेच ठेवलेलं आहे. आता ते सगळं आपल्याला आवरावं लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि इकडे बघा मॅच चालू आहे टी व्हीवर.